एक मोठी बातमी येते। बेळगावात ऊस आंदोलन चिघळलंय। ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। आंदोलकांनी हत्तारगी टोलनाका परिसरामध्ये जोरदार दगडफेक केली। सरकार लक्ष देत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झालेत। गेल्या काही दिवसांपासून ऊस दर निश्चितीबाबत सीमा भागातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन आता चिघळलंय। बेळगावातली ही दृश्य ऊस आंदोलन चिघळल्याची। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकतर कधीपासून आंदोलन सुरू होतं? सरकारनं लक्ष दिलं नाही म्हणून आज ते आक्रमक झालेत, काय मागण्या होत्या? शेता गेल्या 8 ते 10 दिवसापासून कर्नाटकातले सीमा भागातले प्रामुख्याने शेतकरी आहेत ते ऊस दराच्या बाबत आंदोलन करताना पाहायला मिळतात। सरकारकडे वारंवार मागणी करून आणि बैठका घेऊन सुद्धा त्यामध्ये तोडगा निघत नसल्यामुळे आज दुपारच्या सुमारास आहे ते हे सगळे शेतकरी आक्रमक झाले होते। पुणे बेंगलोर महामार्ग आहे तो रोखून धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आक्रमक झालेल्या या सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या वाहनांच्या वरती आहे ती दगडफेक करायला सुरुवात केली। अचानक आहे ते शेतकरी आक्रमक झाल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून सुद्धा त्यांना ही परिस्थिती नियंत्रणामध्ये आणता आली नाही। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये ऊस आंदोलनाला पाहायला गेलं तर इथं हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे इथं सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते। खरं तर बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचं सध्या हिवाळी अधिवेशन आहे ते सुरू आहे आणि या अधिवेशना दरम्यान अशा पद्धतीचे शेतकरी आक्रमक झालेले आणि तिथली परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी सरकार आता याबाबत काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र इथले शेतकरी चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर हा सीमा भागातला शेतकरी आहे, त्यामुळे या आंदोलनाचे लोण आहे ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा पसरू शकते आणि त्या दृष्टीने आता या ठिकाणी योग्य निर्णय असं तिथलं सरकार घेते का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर बेळगावमध्ये ऊस आंदोलन चिघळलेलं आहे। या ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। या आंदोलकांनी हत्तारगी टोलनाका परिसरामध्ये जोरदार दगडफेक केलेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं, मात्र सरकार लक्ष देत नाही असं म्हणत आता हे आंदोलक आक्रमक झालेत। गेल्या काही दिवसांपासून ऊस दर निश्चितीबाबत सीमा भागातील शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू होतं। आता पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतायत, अनेकांना ताब्यात घेतलं जातंय। बेळगावातलं हे ऊस आंदोलन चिघळलेलं दिसतंय। याचं कारण म्हणजे गेले 8 दिवस हे ऊस आंदोलक निदर्शनं करतायत, मात्र सरकारनं याची दखल घेतली नाही। म्हणूनच यांचं आता हिंसक आंदोलन सुरू झालंय। हत्तारगी टोलनाका परिसरामध्ये जोरदार दगडफेक या आंदोलकांनी केली आणि सरकार लक्ष देत नाही या आरोपातनं आता हे सगळे आंदोलक आक्रमक झालेत। मात्र पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्याचं दिसतंय। सीमा भागातील शेतकऱ्यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे बेळगावमध्ये। गेल्या काही दिवसांपासून ऊस दर निश्चितीबाबत सीमा भागातील शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। अनेकांनी आक्रमक होत दगडफेक केली आहे। पोलिसांनी तिथं मध्यस्थी केली आणि अनेकांना ताब्यात घेतलं।